तर आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 5। तर सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा इथून परिचय पाहून घ्यायचा आहे आणि यामध्ये जे काही ऑरेंज कलरमध्ये व्हिडिओ दिलेले असेल ते सर्व आपल्याला पूर्ण पाहून ग्रीन करायचे आहे। तर सर्व व्हिडिओ पाहून आपल्याला ग्रीन करा। त्यानंतर इथे आपल्याला सोडवायचं आहे ते नॉलेज चेक आहे। तर नॉलेज चेकमध्ये जा, नॉलेज चेकवर क्लिक करायचं आहे आणि इथून स्टार्ट बटनावर क्लिक करायचं आहे। तर बघा याच्यामध्ये 4 प्रश्न दिलेले आहे नॉलेज चेकचे। तर पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणते चित्र जीमेलचे प्रतिनिधित्व करते म्हणत आहेत? तर ऑप्शन नंबर 2 मध्ये इथं दाखवलेलं आहे जीमेलचं प्रतिनिधित्व अशा प्रकारे लेआउट असते त्याचं, म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 असणार आहे। ऑप्शन नंबर 2 वर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे। त्यानंतर कोणत्याही ईमेल अकाउंटचे सर्वात प्राथमिक फंक्शन देणारा पर्याय निवडा म्हणत आहे। तर कोणतं असते बघा, तर ईमेल कंपोज करणे हे प्राथमिक त्याच्यातला ऑप्शन्स आहे। समजा तुम्ही 4 ते 5 दिवस ऑफिसच्या बाहेर आहात, तुमच्या ईमेलसाठी ईमेल रिस्पॉन्सेस ऑटोमेट करण्यासाठी तुम्ही कोणते जीमेल फीचर सिलेक्ट कराल म्हणत आहे? तर कोणतं फीचर ते आपल्याला निवडायचं आहे? तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे। सेटिंगमध्ये जाऊन जनरलमध्ये जाऊन आपल्याला वेकेशन रिस्पॉन्डर ऑन इथं चालू करायचं आहे, म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 असणार आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। जीमेलमधील वेकेशन रिस्पॉन्डर सुविधेचा उद्देश काय असतो म्हणत आहे? तर काय असतो बघा, तर यूजर उपलब्ध नसतो तेव्हा ती येणाऱ्या ईमेल्सना एक पूर्वनिश्चित मेसेज पाठवते, हे त्याचं उत्तर आहे। आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा, येसवर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं इरा सेशन 1 कंप्लीट झालेलं आहे, नॉलेज चेक कंप्लीट झालेलं आहे 5 मधलं। त्यानंतर आपल्याला नॉलेज चेक नंबर 2 सोडवायचं आहे 5 मधलं। तर नॉलेज चेक नंबर 2 वर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। आता यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न, स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी यातून कोणते टूल्स वापरले जाते म्हणत आहे? तर स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी बघा आपण स्नॅपिंग टूलचा वापर केला जाते, तर म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे। आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। स्नॅपिंग टूलमध्ये नवीन स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी तुम्ही कोणती कमांड वापराल म्हणत आहे? तर यासाठी बघा आपल्याला कोणती कमांड वापरायची आहे? तर याचं उत्तर न्यूवर इथे क्लिक करायचं आहे आपल्याला, तेव्हाच आपण नवीन कॅप्चर करू शकतो। ऑप्शन नंबर 4 मध्ये ते दिलेलं आहे। स्नॅपिंग टूलमध्ये चुकून न्यू स्नाईपवर क्लिक केले तर स्क्रीनशॉट कॅप्चर रद्द करण्यासाठी तुम्ही कोणती कमांड वापराल म्हणत आहे? तर त्यासाठी बघा आपल्याला इथे कॅन्सलचं ऑप्शन दिसणार आहे बघा, ऑप्शन नंबर 3 मध्ये दाखवलेलं कॅन्सल, तर याच्यावर आपल्याला ते क्लिक करायचं आहे, म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 असणार आहे। आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। संपूर्ण स्क्रीनचा स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी कोणता पर्याय सिलेक्ट कराल म्हणत आहेत? संपूर्ण स्क्रीनशॉट घेण्यासाठी बघा आपल्याला काय करायचं आहे? तर याचं तर काय करायला पाहिजे बघा, तर फुल स्क्रीन स्नीपवर क्लिक करावं लागेल आपल्याला। तर ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर आहे। आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। विंडोज 10 मध्ये कॉर्टोना ॲक्टिवेट करण्यासाठी तुम्हाला कुठे क्लिक करायला पाहिजे म्हणत आहे? तर कॉर्टोना ॲक्टिवेट करण्यासाठी बघा या ठिकाणी आपल्याला क्लिक करायला पाहिजे, तर ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर असणार आहे। आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। विंडोज 10 मध्ये कोणता वेब ब्राउझर प्री इन्स्टॉल म्हणजेच आधीपासूनच इन्स्टॉल केलेला असतो म्हणत आहे? तर कोणता असतो बघा, तर याचं उत्तर मायक्रोसॉफ्ट एज आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। ओपन असलेल्या टास्क विंडोजची तुम्हाला फेरमांडणी करायची असेल तर यापैकी कोणत्या पर्यायाचा तुम्ही वापर कराल म्हणत आहे? तर फेरमांडणी करायची असेल तर इथे टास्क व्ह्यूचं ऑप्शन इथं बटन दिलेलं आहे, तर ऑप्शन नंबर 2 मध्ये ते दिलेलं आहे, म्हणून त्याचं उत्तर 2 आहे। नवीन व्हर्च्युअल डेस्कटॉप ॲड करण्यासाठी तुम्ही कुठे क्लिक कराल म्हणत आहे? तर नवीन व्हर्च्युअल डेस्कटॉप ॲड करण्यासाठी बघा आपल्याला या प्लसच्या चिन्हावर क्लिक करायचं आहे, म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे। टास्क व्ह्यूवरील डेस्कटॉप 1 क्लोज करण्यासाठी तुम्ही कुठे क्लिक कराल म्हणत आहे? तर डेस्कटॉप 1 क्लोज करण्यासाठी बघा आपल्याला ऑप्शन नंबर 4 वर इथे क्लिक करायचं आहे, तर ऑप्शन नंबर 4 हे त्याचं उत्तर असणार आहे। आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। तुम्हाला टास्क एका डेस्कटॉपवरून व्हर्च्युअल डेस्कटॉप 2 वर स्विच करायचा आहे, तर तुम्ही त्या टास्कला कुठे ड्रॅग कराल म्हणत आहे? तर कुठे ड्रॅग करू शकतो बघा आपण, कुठे न्यायचं आहे आपल्याला? ऑप्शन नंबर 2 वर, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 3 नंबरच्या ऑप्शनवर इथे दिलेलं आहे। आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा, येस बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक कंप्लीट सोडवणं झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही नॉलेज चेक झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला शेवटचं सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे, तर इथून स्टार्ट करा। तर यामध्ये बघा सेशन कंप्लीशन टेस्टमध्ये 4 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न,
कर्मचाऱ्यांबाबतच्या नोंदी ज्यामध्ये नावे, पत्ता आणि संबंधित वैयक्तिक माहिती यांचा समावेश होतो त्या नेहमी कोणत्या प्रकारचा डेटा फाईलमध्ये जतन केल्या जातात म्हणत आहे? तर याचं उत्तर डेटाबेस आहे. त्यानंतर सेवांनी नेक्स्ट करा. इंटरनेट हे जगातील सर्वात मोठे डॅश डॅश आहे म्हणत आहे. तर इंटरनेट हे जगातील सर्वात मोठे काय आहे बघा, तर नेटवर्क आहे. त्यानंतर सेवांनी नेक्स्ट करा. कोणत्या प्रकारच्या डेटा फाईलमध्ये वित्तीय अंदाजपत्रक तयार केले जाईल म्हणत आहे? तर याचं उत्तर वर्कशीट आहे. त्यानंतर सेवांनी नेक्स्ट करा. मूळ फाईल खराब झाल्यास अथवा हरवल्यास वापरता येऊ शकणारा त्याच फाईलचा दुसरा संच म्हणजे बॅकअप प्रोग्राम होय म्हणत आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर सेवांनी नेक्स्ट करायचं आहे. येस बटनावर क्लिक करा. तर तुम्ही पाहू शकता आपला कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. तर अशा प्रकारे आपले इरा सेशन 1 कंप्लीट सोडवणं झालेलं आहे. इरा सेशन 5 कंप्लीट सोडवणं झालेलं आहे.